गुन्हेगारी कारवाया केल्या तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहरातील पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना दिला। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात आज शहरातील या सर्व गुन्हेगारांची हजेरी घेऊन त्यांची सखोल तपासणी करण्यात आली। पोलिसांच्या या डोस उपक्रमामुळे गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यास मदत होणार आहे। गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी या 4 पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर शहरातील गुन्हेगारांची कसून तपासणी केली। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात कोल्हापूर शहरातील पोलीस रेकॉर्डवरील 160 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांना बोलावून त्यांना पोलिसांचा डोस देण्यात आला। गुन्हेगारी कारवाया केल्या तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम देऊन त्यांना कठोर पोलिसी भाषेत सक्त ताकीद देण्यात आली। खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी वसुली, भाईगिरी, चोरी, घरफोडी अशा विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची सखोल चौकशी करून पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांवर चांगलीच जरब बसवली। पोलिसांनी डोस दिलेल्या गुन्हेगारांमध्ये नितीन गडियार, योगेश राणे, स्वप्नील तहसीलदार, अमोल भास्कर, रणजित मोरसकर, रवी शिंदे, संतोष बोडके, धीरज वालावलकर, सादिक पाटणकर, विशाल मांगुरे, आदित्य भोजने, सुजल पवार या गुन्हेगारांसह अन्य पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश होता। शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील 53, राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील 30, जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडील 24 आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडील 56 गुन्हेगारांना यावेळी चांगलाच डोस देण्यात आला। रील्स बहादर गुन्हेगारांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला। पोलिसांच्या या डोस उपक्रमामुळे कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे। यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।